व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी. मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. आपल्यामध्ये फूट पाडण्याचा कोणीतरी नक्कीच प्रयत्न करतंय. हे बघ अनुजा, आपल्यात कोणीही कितीही फूट पाडायचा कसाही प्रयत्न केला ना तरी आपला दोघांचा एकमेकांवर विश्वास आहे का नाही. पतपेढीचं अकाउंट तुमच्या कंपनीच्या अकाउंटला का जॉईन करायचंय? पतपेढीचं अकाउंट? हो, आणि म्हणजे त्यातल्या प्रत्येक अकाउंट मधले वरचे जे काही पैसे असतील रुपये सोडून ते सगळे एका अकाउंट मध्ये वळते होतील आणि रुपये राऊंड ऑफ होतील. हे असं का? ऍक्च्युली सयाजीरावांच्या मनात आता नेमकं काय आहे ते मलाही तितकंसं माहिती नाहीये. सो एकदा मी त्यांच्याशी बोलतो आणि मग त्याप्रमाणे सांगतो तुला सगळं. मला सांग, आई कुठे गेली आहे? तुम्हाला कोणालाच काही माहिती नाहीये का? तुम्ही कोणी घरी नव्हतात का तेव्हा? आत्ताच तर म्हणत होतीस ना की अक्षय असा कधीच वागला नाही, काहीतरी प्रॉब्लेम वगैरे झालाय. मग अगं, एकतर आता आपल्याला काहीच डिटेल्स माहित नाहीये, अनुला सुद्धा काही माहित नाहीये. आणि मी तर म्हणते असं काहीच झालेलं नसेल. उगाच आपण कशाला नसता विचार करायचा आणि डोक्याला त्रास करून घ्यायचा. काय? मी पण हेच म्हणते, पण आता डोक्यात किडा घुसलाय ना माझ्या, त्याचं काय करू? अनु, मी तुला सांगते ना, सगळं डोक्यातनं काढून टाक. अजिबात विचार करू नकोस, ठीक आहे? चल, मी येऊ आता, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. ताई, जर अक्षय तुला ऑफिसमध्ये भेटला तर प्लीज मला कळव, वाट बघते मी. नक्की कळवते. निघू मी आता? काळजी घे. चल, बाय. बाय. येते आत्या. चल आत्या, आता मीही आवरते. हा आवरा. काय घडतंय ना तेच कळत नाही. म्हणजे दैव नेतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, त्यातली गत आहे. गुड मॉर्निंग सर. हाँ हाँ, काय झालं सर? काय काय नाही. मी मग नेहमीप्रमाणे ओरडला गुड मॉर्निंग म्हणून. नाही काय काय नाही. काय झालंय का सर? अरे काय नाही सांगतो, काय झालंय काय झालंय काय झालंय? रात्रभर बाहेर होतं की काय? नाही म्हणजे अक्षय सरांच्या अगोदर सकाळी सकाळी आलात म्हणून विचारलं. काय रे, मी का रोज उशीर होतो काय? आणि काय झालं मग असं? काय झालं काय झालं काय झालं? मी तुला कधी विचारतो तू रात्री घरी काय केलंस ते? नाही. अहो पण विचारून तरी काय फायदा आहे? माझं लग्नच कुठं झालंय अजून. हा नाही म्हणजे मी रात्री जागून जागून काय करणार आहे? हा, आणि लग्न तुझ्याशी कोण करणार? अरे ते वायफळ बडबड बंद कर. अरे किती वेळ झाला? हा, अजून चहा नाही मिळाला मला. साहेब नाही म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगू का? हा, आपल्या कंपनीचा नियम आहे रोज सकाळी 10 वाजता चहा येतो बरं का. मग आता तुझ्या माहितीसाठी सांगतो, तो नियम आहे ना नोकरांसाठी आहे, माझ्यासाठी नाही. चल लवकर चहा घेऊन ये, चल. हो हो, हे मी विसरलोच. एक मिनिट, मी चहा. कालच्या ब्रेकिंग न्यूज कोण देणार? तुझा बाबा? अरे हो विसरलोच मी. त्याचं काय झालं? हा, विना कॅबिन मध्ये आली होती, अक्षय सरांची काहीतरी बोलत होती. हा, त्यातून 2-3 पॉइंट मला पण विचारले. अच्छा, म्हणजे विनाला माझ्या बोलण्यात काहीतरी संशय आढळला. तरीच म्हणते अक्षयच्या लग्नानंतर सगळं सुरळीत कसं काय होईल? पत्ते चुकायला लागले वाटतं तुमचे सयाजी. अच्छा, म्हणजे तुम्ही रात्री पत्ते खेळायला गेला होतात म्हणजे? तुझं जरा हे मुखकमल जरा मिटशील का? तर त्यातले एक एक पाकळे बाहेर काढू, 5-5 करू.
बोला सयाजीराव, काय सेवा करू? बरं आहे तुमचं, सेवा करू म्हणता आणि आमच्या पोझिशनला धक्का लावतो. तुम्हाला आम्ही काम द्यायचं आणि तुमची माणसं आमच्या मागून आमच्याबद्दल शंका करतात. कसं चालेल मला? अरे हो 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 सयाजीराव, सकाळी सकाळी बॉम्बच टाकताय तुम्ही. आणि काय झालं ते तरी मला कळू दे. तुम्ही काय बोलताय आणि कशासाठी बोलताय हेच मला कळत नाहीये. हो ना, मग आता ऐका, तुम्ही सॉफ्टवेअरसाठी एक मुलगी पाठवली इथे, वीणा करमरकर नावाची. आयसी. नाही आयसी नाही, कारण नसताना जर अक्षयने संशय घेतला ना तर ICU मध्ये जायची पाळी येईल माझी. हा, आता एक काम करा, मला आज ती विना इकडे नकोय. मला मी सांगितल्याप्रमाणे काम करून देणारी मुलगी किंवा मुलगा हवाय. तुम्हाला शक्य असेल सांगा ना, ते मी दुसरी कंपनी बघतो. काय सयाजीराव असं काय करताय? अहो आमच्यावर विश्वास आहे ना. हो मी बघतो ना काय करायचं ते, तुम्ही काळजी करू नका. मी बघतो काय करायचं ते. मी आत्ता लगेच वीणाशी बोलून घेतो. ओके, आणि मी दुसरा अॅनालिस्ट पाठवून देतो. ओके, डोंट वरी. हा, ठेवा आता फोन, ठेवा. चल. वा साहेब, तुम्ही ग्रेट आहात. तुमची पाय देता का? देवरात ठेवून पूजा करतो बघा. पाय देवरात ठेवून पूजा करणार? पूजाच कर, हो हो. पाय ओढू नको, कळलं? चल्ली का? पाय देता का? वहिनी येते का? हो हो. अरे हो वंस, येताना बिस्किट्स वगैरे घेऊन या, संपत आली आहेत. बरं बरं. आत्या, तू कुठे निघालीस सकाळी सकाळी? अगं, आळीतल्या सगळ्या बायकांनी ठरवलंय की सकाळी उठून देवळात जायचं, आणि ते सुद्धा चालत. हा मॉर्निंग वॉकला. अगं ते सकाळी 6 वाजता वगैरे करतात, 9 वाजता नाही काही. तू पण ना आत्या. असू दे, तरी पण मॉर्निंगच आहे ना. निघा निघा वंस तुम्ही. येते का? हो. गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग. काय सुरू आहे? काही नाही, ऑफिसलाच निघते आता. अच्छा, असं काय करतोस? तुझ्याच ऑफिसमध्ये काम करते ना मी. ते माहिती आहे, पण निघालीस का तू? हो, आता निघीनच, म्हणजे बाहेरच पडते. 5 मिनिटं बोलू शकतो? हो, काय झालं? बोल ना, विचारतोयस का असं? काल ऑफिसमध्ये काय झालं? अरे हो, तुला सांगितलंच नाही ना, सॉरी. हे बघ, सॉरी ऐकायला मी फोन नाही केला. काल ऑफिसमध्ये काय झालं ते सांग. काही नाही. अरे मी सकाळी गेले ना, तर तेव्हा सयाजी सर नव्हते ऑफिसमध्ये. मग मी अक्षयशी बोलले. अक्षयशी? अरे तू रे. अरे मी तुला सांगितलंच नाही. ऍक्च्युली अक्षय ना माझ्या बहिणीचा होणारा नवरा. काय सांगतेस? ग्रेट. पण सांगितलं नाहीस मला तू? असं काही नाही रे. मी म्हटलं उगाच बिझनेसमध्ये नात्यांची ढवळाढवळ नको म्हणून नाही सांगितलं. तर मी सकाळी गेले होते ना, तेव्हा सयाजी सरांनी मला सगळं समजावून सांगितलं, त्यांना काय काय हवंय ते. ओके. पण मग त्यावर नंतर अक्षयशी काय बोललीस तू? हो. म्हणजे अक्षयने मला विचारलं की तुला काही शंका असतील तर विचार, म्हणून मी त्याला सुद्धा विचारलं. त्याचाच राग आला असेल त्याला. कोणाला? अक्षयला? अक्षयला नाही, सयाजीरावांना. ते तुझ्यावर चिडलेत. म्हणाले की या प्रोजेक्टसाठी तू नकोयस. काय? अरे पण असं का?
अगं त्यांच्या कामात तू शंका काढल्यास ते त्यांना आवडलं नसेल. अरे पण माझ्या मनात असं काहीच नव्हतं. अरे पण त्यांना हे नाही माहित ना. एनिवे तू एक काम कर, तू आज घरीच थांब, मी बघतो काय करायचं. नितीन, म्हणजे तुलाही असंच वाटतंय का? वीणा प्लीज, तू काय समजलीस यार? मी फक्त तुला आज घरी थांब असं म्हटलं. मी बघतो ना काय करायचं ते. हा, आधी त्या त्रस्त संबंधाला शांत करतो. हे बघ, टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. डोंट वरी, काही होणार नाही. ओके, टेक केअर, बाय. बाय. चहा. एक मिनिट बस. मी तू बस. काही काम होतं का? नाही, बसायला सांगितलंस आणि काहीच बोलत नाहीयेस. मी तुला चहा आणायला सांगितलं ना. नकोय, मला वाटलं. आई कुठे आहे? काय? मंदाकिनी देशमुख तुझी आई कुठे आहे ती? हा प्रश्न तू मला का विचारतेस? कुणाला काय विचारायचं ते मला माहित आहे, म्हणून मी तुला विचारते, आई कुठे आहे? मला माहित नाही. तुला माहित नाही? हे बघ आजी, आई निघून गेले ते काय मला सांगून नाही, त्यामुळे मला कसं माहित असणार ती कुठे आहे ते? रश्मी, तुला एक सांगू, या घरातल्या प्रत्येकाला मी व्यवस्थित ओळखते, म्हणून ती कुठे आहे हे तुला माहित नसणं शक्यच नाही. आजी, आता आई या घरातून निघून गेलीये तर तिला काय मी सांगितलंय का की बाई तू जा या घरातनं निघून, इथे थांबू नकोस? कोणी विचारत नाही ना तुला, कोणी मनासारखं करत नाही ना तुझ्या? मला असं नव्हतं म्हणायचं. मग झालं ना विचारून? जाऊ मी? पण याची शक्यता नाकारता येत नाही अजिबात. काय? पुन्हा तेच. अगं मग तिच्या मनासारखं करायचं होतं ना. काय चुकीचं होतं तिचं? सांग ना मला, काय चुकीचं होतं? अगं प्रत्येक आईची आपल्या मुलाच्या लग्नाच्या बाबत काही ना काहीतरी स्वप्न असतात आणि ते एकदाच होतं ना. दरवर्षी उठून कोणी लग्न नाही करत. आता ती गेली निघून, तुम्ही संशय घेताय. कदाचित मीच तिला सांगितलं असेल किंवा मला माहित असेल. आज माझ्यावर संशय घेतलाय, उद्या ह्यांच्यावर, परवा आणखीन कोणावर तरी. अगं पण त्यापेक्षा थोडं तिच्या कलाने घेतलं असतं तर काही बिघडलं असतं का? ही वेळ आली नसती ना तुमच्यावर. काय तू आत्ता बोलतेस, पण मी काय सांगते तेही ऐक. तिला काय किंवा तुम्हाला सगळ्यांना काय करायचंय ते करा, पण काय होणार आहे ना ते काळच ठरवेल. अक्षय समजूतदार आहे, त्याचं बरं वाईट त्याला कळतं. आपल्या आयुष्याचं कल्याण कशात आहे ते ओळखणे इतपत समर्थ आहे तो. आणि मग तेव्हा जर काही उलट झालं तर तुम्ही केलेल्या सगळ्यावर पाणी फिरेल, हे लक्षात ठेवा. या आता. वीणा, काय ग, निघायचं ना तुला? अगं अक्षयरावांचं ऑफिस असलं म्हणून काय झालं, तुला वेळेतच पोचायला हवं. तर काय, चल चल निघ पाहू आता, निघ चल.
मला नाही जायचंय आई आज. नितीनचा फोन आला होता घरीच थांब म्हणून. अगं पण का? सयाजी सर म्हणे चिडलेत माझ्यावर. त्यांच्या प्रोजेक्टवर मी नकोय त्यांना. अरे देवा, आता हे काय नवीन? आई तू पण ना, आता अरे देवा वगैरे करण्याची काही गरज नाही. काहीही झालं नसणार आहे. मी ना अक्षयलाच फोन करते. थांब. अनु प्लीज, आता अक्षयला नको विचारूस. आधीच त्याला विचारलं म्हणून हे सगळं घडलंय असं नितीन म्हणाला. ताई आता नक्की काय झालंय हे तू आम्हाला सांगितल्याशिवाय कसं कळेल ग? हो ना. म्हणजे काल ना मी ऑफिसमध्ये गेले होते त्यांच्या. आणि नितीन मला म्हणाला की आज तू घरीच थांब, मी बघतो काय करायचं ते. मला ना काही कळतच नाहीये की माझ्याच बाबतीत नक्की कुठे चुकतेय मी. ताई अगं तू कुठेही चुकत नाहीयेस. तू जे काही करतेस ना ते अगदी बरोबर करतेस. पण त्यांनाही राग येण्यामागे नक्कीच काहीतरी घडलं असेल. ताई तुला एक सांगू, ऐकशील माझं? काय? हे बघ, तुला आत्ता जी नोकरी मिळाली ना ती खूप चांगली आहे. त्यामुळे ही नोकरी जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. आणि पुन्हा तू अक्षयच्याच प्रोजेक्टवर काम करावंस असंही मला वाटतं. त्यामुळे यातला काहीतरी सुवर्ण मध्य आपल्याला गाठायला हवा. ताई तू सयाजीरावांची माफी माग. अनु अगं काय सांगतेस तू हे? आणि ते माझं ऐकतील का? नक्कीच ऐकतील. ही असली लोकांना मानापमानाचा विचार करतात आणि त्यांना थोडासा मान दिला ना की लगेच हरवून जातात. आणि मग या सगळ्यावरून आपल्याला कळेल की नेमकं त्यांच्या मनात काय येते. अनु अगं काय बोलतेस तू हे? मला नाही वाटत सयाजीरावांच्या मनात असं काही असेल म्हणून. अगं पण आई हा तुझा विचार आहे. मला जाऊ दे ना. ताई हे बघ, तू सयाजीरावांची माफी माग आणि उद्या पुन्हा जॉईन कर. ओके आई, मला उशीर होतोय, मी निघते. ताई येते. बाळा हां, गुड मॉर्निंग रीटा. जरा वीणाला आत पाठवशील केबिन मध्ये? काय आली नाहीये? बर बर, नाही नाही ठीक आहे, इट्स ओके. या अक्षयराव. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे काय झालं? नाही म्हणजे पुन्हा भांडला बिणलंस की काय? छे हो, भांडतोय कशाला? ती आपल्या ऑफिसमध्ये वीणा होती ना, तर ती आज ऑफिसमध्ये आली नाहीये. कोणालाच माहिती नाहीये का आली नाहीये. तुम्हाला माहितीये काही? तुम्हाला माहिती नाही, मलाच माहिती आहे ना. माहितीये? हो. नाही पण म्हणजे काय झालंय काय? तिने तुमचं काम संपवलं का एका दिवसात? तिने माझं काम संपवलं नाही, मीच तिचं संपवलं. तुम्ही संपवलं? हो. म्हणजे याचा अर्थ काय? अर्थ सरळ आहे. तिच्या बॉसला फोन केला आणि सांगितलं उद्यापासून मला ही मुलगी नको. संपलं. व्हेरी सिम्पल. संपलं? हो. व्हेरी सिम्पल. हो. हे बघा, तुम्ही जरा मला समजेल असं बोलाल का प्लीज? त्यात काय सांगायचं? बघ ना, पहिल्याच दिवशी इकडे येऊन आपल्या दोघांच्यात भांडण लावते म्हणजे काय? मला राग आला. मग काय मी सांगितलं उद्यापासून येऊ नको बसून. एक 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 मिनिट. काय? एकतर मला या बाबतीत पूर्ण माहिती नाहीये. ती काल येते काय आणि तुम्ही तिला आज कामावरनं काढून टाकता काय? आणि आपल्यात ती भांडणं लावते. ती कशाला लावेल आपल्यात भांडणं?